नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची फॅक्टरायझेशन मेथड आणि कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड बघितलेली होती. आज आपल्याला बघायचं आहे फॉर्म्युला मेथड. ऍक्च्युअल फॉर्म्युला कसा तयार होतो हे आपण पाहणार आहोत आणि नंतर त्यावर आधारित एक जे एक्झाम्पल्स आहेत, प्रॅक्टिस सेट आहे, तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग बघूया. फॉर एक्झाम्पल, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा जर असेल तर आपण लक्षात घ्या, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करताना आपण काय करतो. प्रथम तर फर्स्ट टर्मचा कोएफिशिएंट आपल्याला 1 पाहिजे असतो, तो 1 करून घ्यायचा आहे. मग 1 करून घेताना इथे तर a आहे, मग काय करावं लागेल, या टर्मला a ने डिवाइड करावं लागेल. नुसतं a ने डिवाइड करून जमणार नाही, तर मग काय करावं लागेल, नुसतं एकाच टर्मला डिवाइड करून जमणार नाही, तर त्या इक्वेशन मधील ईच टर्मला आपल्याला a ने डिवाइड करावं लागणार. ax स्क्वेअर डिवाइड्स a प्लस bx डिवाइड्स a प्लस c डिवाइड्स a इज इक्वल टू 0. देयरफॉर a1 जाए, a1 जाए, x स्क्वायर प्लस b अपॉन a इंटू x प्लस c अपॉन a इज इक्वल टू 0. आता आपल्याला हे इक्वेशन जे आहे कंप्लीटिंग स्क्वेअर करायचं आहे. ह्या दोन टर्म दिलेल्या आहेत, लक्षात घ्या. तिसरी टर्म काढायची आहे. एकतर तुम्हाला मी सांगितलंय की या दोन टर्मची कंपॅरिझन करा, कंप्लीटिंग स्क्वेअरच्या दोन टर्मशी, किंवा थर्ड टर्म काढण्याचा आपला फॉर्म्युला पण आहे. थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म काय, b अपॉन a, म्हणून ते आपण घेणार आहे b अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय करणार, b स्क्वेअर अपॉन न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरचा सेपरेट करा स्क्वेअर 4a स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला येथे सेकंड टर्म नंतर काय करावं लागणार, ही टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट करावी लागणार, म्हणजेच आपली इक्वालिटी चेंज होणार नाही. देयरफॉर तेच करूया. मग x स्क्वेअर प्लस b अपॉन ax प्लस b स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर प्लस c अपॉन a इज इक्वल टू 0. पहा, आता या तिघांचा एक गट करा आणि या दोघांचा एक गट, या दोघांना इक्वल साइनच्या पलीकडे जाऊ द्या. आणि तुम्हाला याआधी मी सांगितलेलं आहे, ही टर्म घेत असताना आपल्याला हे कंप्लीटिंग स्क्वेअर मध्ये लिहायचं आहे. मग आपल्याला थोडं अजून सिम्प्लिफाय कसं करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. मग ही थर्ड टर्म आपण ही लिहिलेली, याच्या आधीची टर्म आपल्याला त्याच्या जागी लिहायची. Therefore, x square plus b upon ax plus b upon 2a bracket square is equal to b square upon 4a square minus c upon a. इथे जर ऑब्झर्व केलं तर हे कंप्लीटिंग स्क्वेअर आहे. कशा पद्धतीनं तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे. तुमचा एक्सपान्शन फॉर्म्युला काय आहे पहा. एक्सपान्शन फॉर्म्युला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, हा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, या एक्सपान्शन मध्ये हे बसतंय बघा. हे कसं, चला तर बघूया आपण. पहा, a स्क्वेअर म्हणजेच काय, a म्हणजेच काय, x जर घेतला आपण, प्लस b म्हणजेच b अपॉन 2a हे जर घेतलं ब्रॅकेट स्क्वेअर, याचं जर एक्सपान्शन केलं तर तुम्हाला लक्षात येईल एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू बी अपॉन 2a प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर, आणि मग यातला हा 2 आणि हा 2 विल बी कॅन्सल इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन a x प्लस b अपॉन 2a
ब्रॅकेट स्क्वेअर आहे की नाही हे. त्याच पद्धतीनं म्हणजे याचाच अर्थ आपल्याला याच्या ऐवजी आपण हे कम्प्लिटिंग स्क्वेअर लिहू शकतो. तेच आपल्याला इथे लिहायचंय. देअरफॉर x प्लस b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम करा. डिनॉमिनेटर सेम करताना लक्षात घ्या 4a स्क्वेअर आहे. मग इथे a ला 4a ने मल्टिप्लाय केलं तर 4a स्क्वेअर येणार आहे. मग काय होईल b स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर मायनस न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 4a ने मल्टिप्लाय करा 4ac अपॉन 4a स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम आहे एकदाच लिहा x प्लस b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. आता काय करता येईल आपल्याला. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइडचं काय करा स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट जर घेतलं तर स्क्वेअर रूट विल बी कॅन्सल. देअरफॉर हियर रिमेनिंग x प्लस b अपॉन 2a इज इक्वल टू प्लस मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि a स्क्वेअर रूट विल बी कॅन्सल a. म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर रूट निघाला आपल्याला आणि न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट काही निघालेलं नाहीये म्हणून तसंच स्क्वेअर रूट मध्ये ठेवलेला आहे आपण. चला तर आता बघूया आपण नेक्स्ट स्टेप काय येईल. आता पहा प्लस मायनस आहे. प्लस b अपॉन 2a ला पलीकडे घेऊन जा काय होईल x इज इक्वल टू मायनस b अपॉन 2a प्लस मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a. डिनॉमिनेटर सेम आहेत एकदाच लिहा. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. म्हणजेच याचाच अर्थ ही काय होतील ती रूट्स होतील. प्लस मायनस म्हणजेच एकदा मायनस आणि एकदा प्लस. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस b प्लस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a and x is equal to minus b minus root of b square minus 4ac divided by 2a. अशा पद्धतीनं दोन रूट्स येणार आहेत. यालाच आपण फॉर्म्युला असं म्हणतो आणि हाच सोडवायचा आहे. म्हणजेच काय फॉर्म्युला मेथडने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. म्हणजे या फॉर्म्युला मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू इथे गरजेच्या आहेत. अशा प्रकारचा एक्झाम्पल तुम्हाला 3 मार्क्सला सुद्धा विचारलेलं आहे. चला तर प्रॅक्टिस सेट पाहूया आपण. 2.4 फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी फॉर फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म असं म्हटलेलं आहे आणि इक्वेशन दिलेलं आहे. फर्स्ट इक्वेशन काय आहे चला तर बघूया. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही ते चेक करायचं. नसेल तर कन्वर्ट करून घ्यायचं आणि त्याच्याशी कंपॅरिझन करायचे स्टँडर्ड फॉर्मशी. कंपेअरिंग विथ कंपेअर करायचं आहे. काय करावं लागेल मग कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपण या स्टँडर्ड फॉर्मशी जर कंपॅरिझन केलं तर फर्स्ट टर्मचा व्हेरिएबल काय x स्क्वेअर x आहे परंतु टर्म इथे काय आहे व्हेरिएबलचे x स्क्वेअर. मग त्याच्या कोएफिशियंटची कंपॅरिझन करा. इथे सेकंड टर्मचे x आहे त्याच्या कोएफिशियंटची कंपॅरिझन करा आणि ही कॉन्स्टंट टर्म आहे त्याचे सुद्धा कॉन्स्टंट टर्मशी कंपॅरिझन करा. a इज इक्वल टू काय येणार आहे 1. b इज इक्वल टू -7 चिन्हासहित कंपॅरिझन करायला शिका. लक्षात घ्या चिन्ह बरेच जण विसरतात तर ते विसरता कामा नये. c इज इक्वल टू 5. अशा पद्धतीनं फर्स्ट जे इक्वेशन आहे तुमचं त्याच्या एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता 1 मार्कला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो बऱ्याच वेळा की काय की एकतर तुम्हाला कंपॅरिझन करायला लावतील कन्वर्ट दी गिवन फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन फॉर्म ऑफ स्टँडर्ड फॉर्म
किंवा दुसरं म्हणजे काय विचारतील तुम्हाला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी सी, किंवा तिसरं काय विचारतील, कन्वर्ट दी फॉलोइंग इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. अशा पद्धतीनं आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू काढायला किंवा स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही हे जस्टिफिकेशन देण्याला 1 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो. आता सेकंड क्वेश्चन काय आहे तुमचा, गिवन 2x² इज इक्वल टू 2x नाही सॉरी 2m आहे ते 2m² इज इक्वल टू 5m - 5. बघ आता याच्यामध्ये जर ऑब्झर्व केला आपण हे इक्वेशन तर तुम्हाला काही टर्म्स इक्वल साइनच्या राईट साइडला दिसतात, काही टर्म लेफ्ट साइडला दिसतात. आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहिती आहे की सर्व टर्म काय करायच्या आहेत, लेफ्ट साइडला कन्वर्ट करायच्या आहेत. देअरफॉर मग काय होईल, 2m² - 5m + 5 इज इक्वल टू 0. आणि मग आता कंपॅरिझन करायचं, कंपेअरिंग विथ कोणाशी कंपेअर करायचं, कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन am² + bm + c इज इक्वल टू 0. Therefore a is equal to 2, b is equal to -5 and c is equal to 5. अशा पद्धतीने आपल्याला काय एबीसी च्या व्हॅल्यू मिळणार. थर्ड जर एक्झाम्पल बघितलं, थर्ड हे एक्झाम्पल तर काय आहे, गिवन जर म्हटलं y² इज इक्वल टू 7y. आता लक्षात घ्या या एक्झाम्पल मध्ये दोनच टर्म आहेत, जेवढे काही टर्म आहेत तेवढे सगळे लेफ्ट साइडला ना. देअरफॉर y² + 7y आणि थर्ड टर्म मिसिंग आहे, सॉरी प्लस पलीकडे आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. आणि थर्ड टर्म मिसिंग आहे, मग ती मिसिंग आहे म्हटल्यानंतर कॉन्स्टंट टर्म काय घ्याल, +0 इज इक्वल टू 0. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ay² + by + c इज इक्वल टू 0. याच्याशी जर कंपेअर केला तर एबीसी च्या व्हॅल्यू काय मिळणार आहे, देअरफॉर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 and c is equal to 0. Second example, solve the following quadratic equation using formula method. First example, x² + 6x + 5 is equal to 0. आपल्याला हे फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे, x is equal to -b ± in root of square root of b² - 4ac होल डिवाइडेड बाय 2a. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याने आपल्याला ही एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू लागतात. मग एबीसी च्या व्हॅल्यू लागतात म्हटल्यावर क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेऊन आपल्याला त्याच्याशी स्टँडर्ड फॉर्मचं कंपॅरिझन करावं लागणार आहे आणि मग आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू मिळणार आहेत, लक्षात घ्या. मग आता कशा पद्धतीने मिळतील त्या, चला तर बघूया. मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रथम स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून लिहूया आपण. असेल तर ऍज इट इज ठेवा. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c is equal to 0. Therefore, value of a is equal to 1, b is equal to 6 and c is equal to 5. एबीसी च्या व्हॅल्यू आल्या. हा फॉर्म्युला आहे आपल्याला x is equal to -b ± √b² - 4ac/2a. डायरेक्ट फॉर्म्युला सुद्धा घेऊ शकता आणि फॉर्म्युल्यामध्ये एबीसी च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता तुम्ही, लक्षात घ्या. किंवा b² - 4ac ची व्हॅल्यू आपण आधी काढून घेऊया तरी चालेल. मग नाव b² - 4ac is equal to what, b is equal to 6 bracket square minus 4 into a 1 c 5 is equal to 6 square 36 minus 4 1 4 4 5 20 is equal to 60.
Therefore, here value of b square minus 4ac is equal to what? 16. Now we have write formula x is equal to minus b plus minus root of b square minus 4ac whole divided by 2a is equal to, substitute this value abc in this formula, is equal to minus b is equal to what? 6 plus minus root of b square minus 4ac ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 16 whole divided by 2 into a is equal to 1 is equal to minus 6 plus minus root of 16 4 divided by 2. Therefore x is equal to this one, म्हणजेच minus 6 plus minus 4 upon 2 आलेले. मग आपण काय करूया, याला सेपरेट करूया, एकदा प्लस घेऊया एकदा मायनस घेऊया. Therefore x is equal to minus 6 plus 4 divided by 2 and x is equal to minus 6 minus 4 divided by 2. Therefore x is equal to minus 6 plus 4 minus 2 divided by 2 and x is equal to minus 10 divided by 2. Minus 6 minus 4 minus 10. मग आता पुढे काय येईल, पुढे बघा, लक्षात घ्या, रेडियस फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. 2 1 जा 2, 2 1 जा 2 and 2 1 जा 2, 2 5 जा 10. Therefore x is equal to minus 1 and x is equal to minus 5. These are roots of the given quadratic equation. Therefore roots are minus 1 and minus 5. असा आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. आता आपण त्यातलं सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा. गिवन दॅट x स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. आपल्याला हे फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे. फॉर्म्युला काय सांगतो की x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a. मग त्यासाठी एबीसीच्या व्हॅल्यू लागतात, मी आधीही सांगितलेलं आहे तुम्हाला. मग एबीसीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल कोणाशी, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनशी, इक्वेशनने याच्याशी. मग कंपेअरिंग विथ standard form of quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to 1, b is equal to minus 3 and c is equal to minus 2. abc च्या व्हॅल्यू काढल्या बघा, लक्षात घ्या. a is equal to 1 कोएफिशिएंटचं कंपॅरिझन करा, b is equal to minus 3, c is equal to minus 2. मग तुम्ही म्हणाल सर इथे प्लसचं साइन इथे काय घेतलं नाही. तुम्हाला माहिती आहे प्लसचं साइन नाही घेतलं तरी चालतं, परंतु मायनसचं साइन घ्यावं लागतं, कारण प्लसचं चिन्ह नाही लिहिलं तरी प्लसचं असतं असं आपण गृहीत धरतो. एबीसीच्या व्हॅल्यू आल्या. आता आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची. बी काय आहे, मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू मायनस 2 इज इक्वल टू 3 स्क्वेअर 9 आणि मायनस स्क्वेअर म्हटल्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस, म्हणून प्लस मायनस इंटू मायनस प्लस 4 1 जा 4, 4 2 जा 8 इज इक्वल टू व्हॉट 17. म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 17 आलेली आहे. नाउ वी हॅव राईट द फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a इज इक्वल टू काय येणार आहे मग, मायनस बी, बी इज इक्वल टू व्हॉट मायनस 3 प्लस मायनस रूट ऑफ 17, कारण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती किती आलेली 17. बघ 17 सबस्टिट्यूट केलेले आहे, होल डिवायडेड बाय 2 इंटू 1 इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस 3 प्लस मायनस 17चं काही रूट निघत नाही आणि त्याची अशी फोड पण करता येत नाही, जेणेकरून एखादा कंप्लीटिंग स्क्वेअर नंबर असेल, कारण 17 ही प्राइम नंबर आहे.
म्हणून त्याची फोड पण करता येत नाही, म्हणून तो ऍज इट इज ठेवायचा 70 होल डिवायडेड बाय 2 1 जा 2. म्हणजेच याचाच अर्थ की हे दोन रूट आहेत, एकदा प्लस एकदा मायनस. देअरफॉर x इज इक्वल टू 3 प्लस रूट 17 डिवायडेड बाय 2 अँड x is equal to 3 minus root 17 divided by 2. These are roots of the given quadratic equation. आता पाहूया आपण थर्ड एक्झाम्पल. m स्क्वेअर 3m स्क्वेअर गिवन इक्वेशन काय आहे? गिवन इक्वेशन 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. आता व्हेरिएबल m आहे, लक्षात घ्या. मग आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे ऑलरेडी, नसेल तर कन्वर्ट करून घ्यायचं, हे आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचं म्हटल्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या. त्यासाठी कंपॅरिझन करावं लागेल. कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. देअरफॉर a इज इक्वल टू किती आलं? 3, b इज इक्वल टू 2 अँड c इज इक्वल टू -2. Now we have consider the right value of 4ac. b square minus 4ac. b is equal to 2 square minus 4 into 3 into minus 2 is equal to 2 square 4 minus into minus plus 4 3s are 12, 12 2s are 24 and is equal to 28. म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली? 28 आलेले आहे. आता नाव फॉर्म्युला राईट करा. फॉर्म्युला बऱ्याच वेळा आपण काय करतो, x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a करतो. x म्हणजेच काय? या व्हेरिएबलचं असतं, व्हेरिएबल असतो. परंतु इथे व्हेरिएबल काय वापरलेले आहे? या आधीच्या एक्झाम्पल मध्ये x होता, म्हणून आपण x ने फॉर्म्युला घेतला. आता इथे व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला रूट्स काढायचे आहेत म्हटल्यानंतर इथे m इज इक्वल टू घ्यावं लागेल. तुम्ही x इज इक्वल टू घेतला फॉर्म्युला तर तो चुकीचा ठरेल, म्हणून इथे काय घेतलंय आपण? m इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a इज इक्वल टू मायनस बी मायनस b is equal to 2 plus minus root of 28 whole divided by 2 into 3. आता इथे लक्षात घ्या काय येतंय बघा, इज इक्वल टू -2 प्लस मायनस 24 चा रूट निघत नाही. मग काय कंप्लीटिंग स्क्वेअर एखादा फॅक्टर आहे का? त्याचा आहे. किती? कोणता आहे? 4 into 7 7 चौक 28 आणि 3 दुने 6 इज इक्वल टू -2 प्लस मायनस 4 चा स्क्वेअर रूट 2 रूट 7 होल डिवायडेड बाय 6. आता बरेच मुलं काय करतात, इथेच 2 दिसला म्हणून 2 1 जा 2 इथेच रेडियस फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात. असं न करता ऍडिशन सबट्रॅक्शन असल्यामुळे आपल्याला कॉमन दोघांमधून बाहेर काढावं लागेल आणि मग तो डिवाइड करावा लागेल. इज इक्वल टू हा 2 कॉमन बाहेर काढा, आतमध्ये काय राहील? -1 प्लस मायनस रूट ऑफ 7 डिवायडेड बाय 6. 2 1 जा 2 2 3 जा 6. देअरफॉर मग काय येणार आहे? x इज इक्वल टू -1 प्लस मायनस रूट ऑफ 7 डिवायडेड बाय 3. देअरफॉर x इज इक्वल टू -1 plus root 7 divided by 3 and x is equal to -1 minus root 7 divided by 3. These two roots of the given quadratic equation. Fourth example पाहूया आपण. 5m square minus 4m minus 2 is equal to 0. आता याच्या सुद्धा आपल्याला एबीसीच्या किमती काढाव्या लागणार आहे. कंपेअरिंग विथ मग कंपॅरिझन कशाशी करणार आहे? स्टँडर्ड फॉर्म am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. त्यावरून आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू मिळतील. एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्या त्यानंतर काय मिळतील? एबीसीच्या व्हॅल्यू चिन्ह सहित घ्यायच्या, हे मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे.
त्यानंतर आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी इज इक्वल टू मायनस 4 स्क्वेअर मायनस 4 इंटू 5 इंटू मायनस 2 इज इक्वल टू 4 स्क्वेअर 16 मायनस इंटू मायनस प्लस 4 5 जा 20 22 जा 40 इज इक्वल टू 56. अशा पद्धतीने बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली. आता आपल्याला तुम्हाला काय करावं लागेल, आपल्याला फॉर्म्युला घ्यावा लागेल. नाव फॉर्म्युला काय आहे, m इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवाइडेड बाय 2a इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस बी इज इक्वल टू व्हॉट, बी इज इक्वल टू मायनस 4 प्लस मायनस रूट ऑफ 56 बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आलेली, 56 आलेली. टोटल डिवाइडेड बाय 2 इंटू a इज इक्वल टू 5 इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस 4 प्लस मायनस 56 ही कम्प्लिटिंग स्क्वेअर नंबर नाहीये. बघ त्याच्याशी फोड करता येईल का आपल्याला, की एक फॅक्टर हा कम्प्लिटिंग स्क्वेअर असेल तर काय येईल, 4 1 जा 4 4 4 जा म्हणजे 14 4 जा 56 म्हणजेच 4 इंटू 16 किंवा 14 असं आपल्याला म्हणता येईल होल डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू 4 प्लस मायनस 2 रूट 14 डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू 2 कॉमन काढा, 2 प्लस मायनस रूट 14 डिवाइडेड बाय 10 2 1 जा 2 2 5 जा 10. देयरफॉर x इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, 2 प्लस मायनस रूट ऑफ 14 डिवाइडेड बाय 5. याचाच अर्थ काय की देयरफॉर x इज इक्वल टू 2 प्लस रूट 14 अपॉन 5 अँड x इज इक्वल टू 2 मायनस रूट 14 डिवाइडेड बाय 5. दीज आर रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन असं आपल्याला म्हणता येईल. शेवटी पूर्ण गिवन दॅट गिवन y स्क्वेअर प्लस 1 अपॉन 3y इज इक्वल टू 2. आपल्याला फॉर्म्युला मेथडने हे एक्झाम्पल क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. एबीसी च्या व्हॅल्यू लागतील फॉर्म्युल्यामध्ये, कारण एबीसी चे व्हॅल्यूज आहे. बघ त्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल स्टँडर्ड फॉर्मशी. मग स्टँडर्ड फॉर्मशी कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला सर्व टर्म दिलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. ही कॉन्स्टंट टर्म आहे, अलीकडे आणा. देयरफॉर y स्क्वेअर प्लस 1 अपॉन 3y मायनस 2 इज इक्वल टू 0. आणि आता म्हणा मग comparing with standard form of quadratic equation ay square plus by plus c is equal to 0. Therefore, value of a is equal to 1, b is equal to 1 upon 3 and c is equal to minus 2. abc च्या व्हॅल्यू आल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊया. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू म्हणजेच काय आहे ती लक्षात घ्या. काय आहे, बी ची व्हॅल्यू 1 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए 1 इंटू मायनस 2 इज इक्वल टू 1 अपॉन 9 मायनस इंटू मायनस प्लस 4 1 जा 4 4 2 जा 8 इज इक्वल टू फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शनचे ऍडिशन करताना आपल्याला डिनोमिनेटर सेम लागतात म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 1 जा 1 प्लस 8 9 जा 72 अपॉन 9 1 जा 9 इज इक्वल टू 73 अपॉन 9. आता काय करूया, आपण फॉर्म्युला घेऊया. नाव फॉर्म्युला काय आहे, y इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवाइडेड बाय 2a. तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, फॉर्म्युला घेताना बऱ्याच मुलं चुका करतात. काय करतात की फॉर्म्युला पाठांतर करून येतात, x इज इक्वल टू समथिंग समथिंग जो काय असेल तो घेतात. व्हेरिएबल जे आहे त्याची व्हॅल्यू आपण काढत असतो, त्याचे रूट्स काढत असतो, म्हणून व्हेरिएबल जे असेल ते इथे तुम्ही इज इक्वल टू म्हणणार आहात. फॉर एक्झाम्पल इथे y व्हेरिएबल आहे म्हणून y इज इक्वल टू म्हटलेला आहे. इथे m असता तर m इज इक्वल टू म्हटलं असतं.
इथे एक्स असता तर एक्स इज इक्वल टू म्हटलं असतं, लक्षात घ्या. जर तुम्ही व्हेरिएबल ते लिहिलं नाही इथे, इथून खाली जेच तुम्ही एक्झाम्पल सोडवणार आहात बरोबर असूनही तुम्हाला तिथे मार्क्स मिळणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायची. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू मायनस बी इज इक्वल टू 1/3 प्लस मायनस रूट ऑफ 73 divided by 9 whole divided by 2 into 1 is equal to काय येणार आहे आता, मायनस 1/3 प्लस मायनस रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 3 होल डिवायडेड बाय 2. मग आता काय येऊ शकतं सांगा बरं तुम्हीच. एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. Therefore, y is equal to 1/3 plus root 73/3 whole divided by 2 and y is equal to 1/3 minus root 73/3 whole divided by 2. Therefore, y is equal to denominator same एकदा असल्या 1 plus root 73 whole divided by 3 आणि divided by 2 म्हणजेच तो मल्टिप्लायला त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करा. 1/2 ने मल्टिप्लाय जर केला तर इथे 2 येईल मल्टिप्लायला. Therefore, y is equal to 1 minus root 73 divided by 3 into 2. Therefore, y is equal to 1 plus root 73 by 6 and y is equal to 1 minus root 73 by 6. अशा पद्धतीने तुमचं एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. इथे फ्रॅक्शन मध्ये आहे, तुम्ही हे फ्रॅक्शन जे आहे हे इथेच तुम्ही कॅन्सल करून हे वरती न्यूमरेटरला मल्टिप्लायला नेऊ शकता, काही अडचण नाही. मग त्यावरूनही तुमचा आन्सर याच पद्धतीने येणार. Given example 5x square plus 13x plus 8 is equal to 0. मग आता याच्याशी आपल्याला हे एक्झाम्पल फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचं आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल, कंपॅरिझन करावं लागेल स्टँडर्ड फॉर्मची. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax square plus bx plus c is equal to 0. Therefore, a is equal to 5, b is equal to 13 and c is equal to 8. abc च्या व्हॅल्यू आल्या त्यानंतर आपण काय करणार, b स्क्वेअर मायनस 4ac च्या व्हॅल्यू काढणार. मग b इज इक्वल टू 13 आहे, 13 स्क्वेअर मायनस 4 into 5 into 8 येणार आहे. 13 स्क्वेअर 169 मायनस 4 5 जा 20, 28 जा 160 इज इक्वल टू 9. अशा पद्धतीने बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आली. नाव we have write formula x is equal to minus b plus minus root of b square minus 4ac whole divided by 2 is equal to substitute this abc values in this formula. Minus 13 plus minus root of आपण b square minus 4ac ची व्हॅल्यू काढलेली आहे 9 whole divided by 2 into a ची व्हॅल्यू किती आहे 5. तर पहा काय येईल, मायनस 13 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 9 3 डिवायडेड बाय 5 2 जा 10 इज इक्वल टू. मग आता काय लिहिणार, देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 13 प्लस 3 डिवायडेड बाय 10 अँड x इज इक्वल टू मायनस 13 मायनस 3 डिवायडेड बाय 10. देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार आहे, मायनस 10 डिवायडेड बाय 10 and x is equal to minus 16 divided by 10. रेड्यूस फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. रेड्यूस फॉर्म मध्ये 10 1 जा 10, 10 1 जा 10, 2 5 जा 10, 2 8 जा 16. Therefore, x is equal to minus 1 and x is equal to minus 8 by 5. These are roots of the given quadratic. Example पाहूया आपण. With the help of the flowchart given below, solve the equation x square plus 2 root 3x plus 3 is equal to 0 using the formula असं म्हटलेलं आहे.
सुरुवातीस काय म्हटलं आपल्याला, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एबीसी बाय कम्पेअरिंग एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0 विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कंपॅरिझन करूया. मग गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते प्रथम राईट करून घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट 3x प्लस 3 इज इक्वल टू 0. मग याच्याशी कंपॅरिझन जर केलं, कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. therefore a is equal to what? 1, b is equal to 2 root x and c is equal to 3. तुम्हाला नेहमी सांगतोय मी, फर्स्ट टर्म काय एक्स स्क्वेअर ची टर्म असते त्यांच्या कोएफिशिएंट ची कंपॅरिझन करा. a is equal to 1 येईल, काहीच नाही म्हणजे 1 असतो, तुम्हाला माहिती आहे. एक्स एक्स सोडला तर काय येईल, b is equal to 2 root 3 येणार आहे, म्हणून b is equal to 2 root 3 and c is equal to 3. अशा पद्धतीने एबीसी च्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला. त्यानंतर काय म्हटलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे. 2 रूट 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 3 इज इक्वल टू 2 चाही स्क्वेअर आणि रूट 3 चाही स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 इंटू रूट 3 स्क्वेअर मायनस 4 1 जा 4, 4 3 जा 12 is equal to 4 into square root will be cancelled, 3 minus 12, 4 3s are 12 minus 12 is equal to 0. Therefore, value of b square minus 4ac is equal to what? 0. Now next, write the formula for solving quadratic equation. Formula काय आहे आता, x is equal to minus b plus minus under root b square minus 4ac whole divided by 2a is equal to minus b is equal to what? b is equal to 2 root 3 plus minus root of 0 whole divided by 2 into a is equal to 1. मग आता रूट 0 आहे म्हटल्यानंतर त्याची व्हॅल्यू 0च आहे आणि 0 जर असेल तर काहीच नाही आपल्याला माहिती, म्हणजे शिल्लक काय राहील, minus 2 root 3 divided by 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2 रेड्यूस फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, minus root 3. therefore x is equal to minus root 3. substitute the values abc in the formula and solve केल्यानंतर x ची व्हॅल्यू एवढी आली. आणि तुम्हाला माहिती क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात, 2 रूट्स असतात, इथे तर एकच आलेला आहे. याचाच अर्थ दोन्हीही रूट काय आहेत, सेम आहेत, एकच आहेत. म्हणजे these roots are roots of the quadratic equation is minus root 3 and minus root 3.